जय लुई. लुई ब्रेल आणि त्याच्या आधी सर व्हॅलेंटाईन हावी ज्यांनी अंधांसाठी अंध शिकू शकतात ही भूमिका घेऊन पहिली शाळा काढली आणि त्यांच्या शाळेत शिकलेल्या लुई ब्रेल यांनी या ब्रेल लिपीचा शोध लावला. त्यामुळे आज मी इथे आहे. आणि दुसरं माझं इथे असण्याचं प्रयोजन म्हणजे अर्थातच जसं दिशाने सांगितलं सर, श्रीकांत देशपांडे सर आणि दीपक पवार सर, कारण अंधांची जी किंवा अपंगांची म्हणूया आपण साहित्य चळवळ जी आहे ती चळवळ जवळजवळ 1980 पासून सुरू झालेली आहे. बाळ राणे हे एक अपंग साहित्यिक होऊन गेले. पुरुषोत्तम महाजन, वासंती, इनामदार जोशी या सगळ्या मंडळींनी विपुल असं साहित्य लिहिलेलं आहे. म्हणजे या प्रत्येकाची जवळजवळ 25 पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यातली त्यांची आत्मचरित्र जी आहेत ती अपंग, त्यांचं जे जगणं होतं, अपंग म्हणून जे जगणं होतं त्या जगण्याला प्रतिबिंबित करणारी म्हणा किंवा प्रक्षेपित करणारी आहेत असं आपण म्हणू शकतो. पण ही चळवळ सुरू होऊन किंवा त्यानंतर अपंगांची साहित्य संमेलनही झाली. पण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावर अपंगांचं साहित्य हा विषय यायला 96वं साहित्य संमेलन उजाडावं लागलेलं आहे. आपण टाळ्या वाजवत आहे, हरकत नाही. पण ही एक खंत सुद्धा असू शकते आमच्यासारख्यांच्या मनामध्ये. तर सरांनी जे प्रश्न उपस्थित केले त्या अनुषंगाने मी बोलतो. अपंगांचं जे साहित्य आहे, मी म्हटलं तसं की ते प्रभावातून लिहिलं जातं बऱ्याचदा. म्हणजे जे आपण वाचतो त्या प्रभावातून ते लिहिलं जातं. आणि जी चळवळ आहे ती चळवळ दुसरीकडे सुरू असते. म्हणजे ती रोजगाराची चळवळ असते, ती हक्कांची चळवळ असते, ती आज आपण निवडणूक आयोगाच्या सौजन्याने इथे बोलतो आहोत. तर जसं दिशाने सांगितलं की 2014 साली त्यांना नागरिकत्व मिळालं. आपण 52 साली पहिली निवडणूक घेतली तेव्हापासून आपण गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेत होतो. पण आम्हाला अंधांना किंवा ज्यांचं चलनवलनाचा अत्यंत मोठा प्रॉब्लेम आहे, मोठी अडचण आहे, अशांना गुप्त मतदान ही संकल्पना हा अनुभव 2009 सालापर्यंत घेताच आलेला नव्हता. कारण तोपर्यंत बॅलेट पेपरचं मतदान होतं. बॅलेट पेपर आम्हाला वाचता येत नव्हता. आम्हाला सहाय्यकाच्या मदतीने मतदान करावं लागायचं आणि कुणी नाही पण त्या सहाय्यकाला तरी कळायचं की आम्ही कुणाला मत दिलंय ते. पण ज्यावेळी ब्रेल लिपीचा अंतर्भाव त्याच्यामध्ये झाला, EVM मशीन आलं, त्याच्यावर ब्रेल लिहून आलं, त्यावेळी खऱ्या अर्थाने आम्ही गुप्त मतदान पद्धतीचा अनुभव घेऊ लागलो. तर तसं साहित्याच्या बाबतीतही हे जे आम्ही जे साहित्य लिहितो ते आम्ही जे वाचतो त्याच्या प्रभावातून लिहितो. काही थोड्या प्रमाणात मी म्हणेन की बाळ राणे असतील, पुरुषोत्तम महाजन असतील किंवा डॉक्टर सुधीर देवरे आहेत, त्यांनी काही प्रमाणात अशा प्रकारचं साहित्य लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्याच्यातून अपंगांच्या ज्या जीवन जाणीवा आहेत, अपंग व्यक्ती म्हणून जगतानाचे जे अनुभव आहेत किंवा अपंग व्यक्तींनी जो संघर्ष व्यवस्थेशी केलेला आहे त्याचं थोडंफार चित्रण हे या त्यांच्या साहित्यातून आलेलं आपल्याला थोड्या प्रमाणात जाणवतं. पण मी त्याच्याने फार समाधानी नाही आहे. कारण मला असं वाटतं की अधिक नेमकेपणाने, अधिक स्पष्टपणाने, म्हणजे ज्याला संभाजी भगत असं म्हणतात की डिस्टर्ब करणं, समाजाला डिस्टर्ब करता आलं पाहिजे आपल्याला, ज्यामुळे समाज विचार करेल की हो, जसं आता दीपक सरांनी उदाहरण दिलं, आंधळं दळतंय कुत्रं पीठ खातंय. आपण खूप सहज म्हणजे कुठलीही एखादी गोष्ट, म्हणजे आता आपण सगळेच ज्या शब्दाचा अनुभव घेतो किंवा जो शब्द आपण वापरतो, अंधभक्त, मी स्वतः अंध आहे पण मी भक्तही नाही आणि ज्यांच्यासाठी तो शब्द वापरला जातो, ज्यांच्या विरोधात, त्यांचा मी समर्थकही नाही. कारण माझे डोळे नाही आहेत फक्त. ही गोष्ट आपण खूप समजून घ्यायला हवी की अपंगत्व हे काय असतं, की अपंगत्व हे केवळ शारीरिक एका अवयवाचा अभाव एवढंच असतं. तो माणूस त्या अवयवाच्या पलीकडे परिपूर्णच असतो. किंवा दुसऱ्या बाजूने असंही असतं की तुम्ही जसे अनेक गुणदोषांनी युक्त आहात, तुम्हाला जसे अनेक गुण आहेत, असे तुमच्याकडे गुण आहेत, तसे दोषही आहेत, तसे माझ्याकडेही गुणदोष आहेत ना. कारण मी माणूस आहे शेवटी. मी बघा, आता खरं हा विषय मला या चर्चेत आणायचा नव्हता पण पर्यायाने येतोय. दिव्यांग हा शब्द आमच्यावर लादला गेलाय 2014 सालापासून.
मी लादला गेला हे जाणीवपूर्वक म्हणतो, कारण कुणीही आमच्यापैकी कुणीही आमच्या कुठल्याही चळवळीने आम्हाला दिव्यांग म्हणा अशी मागणी केलेली नव्हती कधीच, पण तो आम्हाला दिला गेलाय. तर हे जे ही अंधश्रद्धा आहे, कोणत्याही अपंग व्यक्तीकडे कोणतंही दिव्य अंग असत नाही. का असत नाही? अहो, जे आमच्याकडे नाही ते त्याच्या व्यतिरिक्त जे अवयव जे आहेत ते अवयव आम्ही सक्षम करतो, प्रयत्नपूर्वक सक्षम करतो. कुणी स्पर्शाने अति कमी भरून काढतं, कुणी ऐकण्याच्या माध्यमातून भरून काढतं, ज्यांना हात नसतात ते पायाने लिहू वाचण्याचा प्रयत्न करतात, वाद्य वाजवण्याचा प्रयत्न करतात. यासाठी त्यांना वेगळे परिश्रम घ्यावे लागतात, वेगळी मेहनत करावी लागते, वेगळा सराव करावा लागतो. हे सगळं आपण एका फटक्यात आपण सगळं हे जे काही त्यांचं श्रम आहे, त्यांची जी काही वेगळी मेहनत आहे ती बाजूला सारून त्यांना जर दिव्यांग म्हणणार असू तर मला वाटतं ही जगातली सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे, दिव्यांग हा शब्द म्हणजे. तेव्हा माझी तुम्हाला विनंती आहे की कधी दिव्यांग शब्दाचा वापर आपण करू नये. कारण हां, दिव्यांग या शब्दाचा वेगळा एक अर्थ माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितला. तो कदाचित आम्हाला त्याची जाणीव करून द्यायची असेल जर शासन यंत्रणेला, तर असे असू शकेल की आपण म्हणतो दिव्य करणं, म्हणजे सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली, हे तिने केलेलं एक दिव्य होतं की ते दिव्य तिला करावं लागलं होतं. तर याही पुढे इथल्या शासन यंत्रणेला जर अपंगांना अशाच दिव्यातून जावं लागणार आहे याची जाणीव जर आम्हाला सातत्याने करून द्यायची असेल आणि म्हणून ते आम्हाला हा दिव्यांग शब्द देत असतील तर मग आमचा नाईलाज आहे. तर सरांच्या प्रश्नाच्या थोडं पलीकडे गेलं पण हरकत नाही. माझी अशी धारणा आहे की मला असं वाटतं की आता हळूहळू सोनाली नवांगुळ लिहित आहेत, अनुजा संखे घोडके लिहित आहेत. मी स्वतःबद्दल सांगणं थोडंसं हे होईल, पण मी पण स्वतः या दृष्टीने थोडा प्रयत्न करतो आहे की ज्या खऱ्या जीवन जाणीवा आहेत अपंगांच्या, म्हणजे बघा ना, केवळ म्हणजे काय म्हणतो रोजगार हा सुद्धा खूप वेगळा प्रश्न आहे आमच्यासाठी. रोजगार मिळवणं, लग्न हा सुद्धा अपंगांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, आपल्याला त्याची जाणीव नसते. शिवाय लैंगिकतेच्या संदर्भात सुद्धा अपंगांच्या अनेक समस्या असतात, त्यांच्याकडे समाजाचं लक्ष नाही. आणि सोनाली नवांगुळ यांनी पहाट पावलं हे जे सदर चालवलं सकाळमधून, त्यातून त्यांनी याविषयी खूप छान मांडणी केली. त्यांच्या अनेक सदरांतून याविषयी त्या लिहित आहेत. अनुजा संखे घोडकेंच्या कवडसे या सदरातून अनेक वेगवेगळ्या अपंग व्यक्तींची त्यांनी ओळख करून दिली आणि चळवळीत काम करणाऱ्या लोकांकडे त्यांनी लक्ष वेधलं समाजाचं. मगाशी रजियाताईंशी चर्चा करताना जो प्रश्न जाणवला तोही खूप महत्त्वाचा आहे की जे अत्याचार होतात, कौटुंबिक अत्याचार, त्या कौटुंबिक अत्याचारातून सुद्धा अपंग व्यक्ती जन्माला, म्हणजे अपंगत्व येतं लोकांना. तर ते अपंगत्व हा सुद्धा एक साहित्याचा, म्हणजे एका अपंग साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना सोनाली नवांगुळांनी असं म्हटलं की अपंगांकडे खरं तर सांगण्यासारखं खूप आहे जे समाजाला माहीतच नाहीये, तर ते लिहिलं गेलं पाहिजे, ते आलं पाहिजे साहित्यातून, अशी मनापासून इच्छा आहे. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील, आपणही करावे लागतील आणि समाजानेही करावे लागतील. सरांनी जो दुसरा एक वेगळा प्रश्न विचारला की इतर जे मंडळी आहेत अपंगांशिवायची मंडळी, त्यांनी अपंगांचं चित्रण कसं केलेलं आहे, तर काही प्रमाणात जयवंत दळवी यांचा अपवाद सोडला किंवा आणखी काही मला माहीत नसलेलं असेल, पण मला जे माहिती आहे त्यानुसार अपंगांचं चित्रण हे कायम बिचारा, एक परावलंबी किंवा अंधांचं चित्रण करायचं तर ते भिकारी असले पाहिजेत किंवा टेलिफोन बूथ धारकच असले पाहिजेत, असं साधारण चित्रण सगळीकडे झालेलं दिसतं. मग त्या मालिका असतील, ते स्पर्श सारखा एखादा चित्रपट सोडला किंवा ब्लॅक सारखा, तर बाकीच्या चित्रपटांचा, आता तो एक कुठला चित्रपट आला होता ज्याच्यामध्ये अंध व्यक्ती दरोडा टाकतात, म्हणजे अंध व्यक्ती दरोडा टाकतात इथपर्यंत तुमची कल्पना जाते, पण अंध व्यक्ती IAS ऑफिसर झाली हे वास्तव असून ते तुम्हाला कधी चित्रपटातून मांडावं असं वाटत नाही. ही आमची भूमिका आहे. मला वाटतं पुढचे तुमच्या प्रश्नांमधून आणि दीपक सरांच्या प्रश्नांमधून पुढचे विषय मी मांडेन. आता दिलेल्या वेळेत मी थांबतो. धन्यवाद. म्हटलं तर खंत व्यक्त करणारा आणि म्हटलं तर थोडा रोमॅन्टिक अशा प्रकारचा प्रश्न आहे. त्याच्यात त्यांनी असं विचारलंय की बिगर अपंगांच्या साहित्यामध्ये त्यांचं प्रेम व्यक्त करण्याच्या प्रक्रियेत डोळे फार बोलतात, सांगतात असं दिसतं शब्दांच्या पेक्षा, तर अंधांच्या साहित्यामध्ये
प्रेमभावना कशी व्यक्त होते किंवा झालेली आहे? अंधांच्या साहित्यामध्ये प्रेमभावना म्हणजे खरं तर जे फार मोठ्या प्रमाणात ज्या प्रेम कविता वगैरे लिहिल्या जातात त्या तशा प्रभावातून लिहिल्या जातात, पण त्याच्यामध्ये स्पर्श ही गोष्ट महत्त्वाची ठरते किंवा आवाज ही गोष्ट ज्या संवेदना आम्ही सहजपणे अनुभवू शकतो. तुम्हाला एक उदाहरण फक्त माझ्याच ह्याच्यातून देतो. तिला पाहता येतं त्याच्या डोळ्यात केव्हाही कधीही कुठेही. तिला पाहता येतं त्याच्या डोळ्यात केव्हाही कधीही कुठेही, पण तो पाहूच शकणार नसतो. तिचे डोळेच काय, रूप रंग सौंदर्य काहीही. त्याची अभिव्यक्ती शब्दांतून किंवा स्पर्शातून. त्याची अभिव्यक्ती शब्दांतून किंवा स्पर्शातून. पण शब्दांनी काय काय बोलणार, पण शब्दांनी काय काय बोलणार. आणि स्पर्शाची भाषा बोलता येत नाही केव्हाही आणि कुठेही. स्पर्शाची भाषा बोलता येत नाही केव्हाही आणि कुठेही. म्हणून त्याला गिळून टाकाव्या लागतात त्याच्या भावना. म्हणून त्याला गिळून टाकाव्या लागतात त्याच्या भावना, ज्या बोलल्या जाणार नसतात शब्दांतून. आणि वाटलं जरी कितीही तरी तो बोलूच शकणार नसतो डोळ्यांतून. तो बोलूच शकणार नसतो डोळ्यांतून. दिव्यांग हा शब्द आता रूढ होत आहे. जर तुला हा शब्द मान्य नसेल तर आपण तसं शासनाला कळवलं आहे का? आणि दिव्यांग हा शब्द एक अवयव अपंग असल्यास नैसर्गिकरित्या दुसऱ्या अवयवाची कार्यशक्ती वाढते या अर्थाने वापरलेला असावा, याबद्दलचं आपलं मत काय? हॅलो, मुळात दुसरं जे तुम्ही म्हटलं ते आधी घेतो. हां, की एक अवयव कमी असल्या किंवा अपंग असल्यानंतर दुसऱ्या अवयवाची शक्ती आपोआप वाढते, हेच मुळात अवैज्ञानिक आहे, अशास्त्रीय आहे. याचा कुठलाही पुरावा नाही. कारण आम्ही स्वतः ते अनुभवतो. म्हणजे आम्हाला स्पर्श ज्ञान मिळवायला सुद्धा खूप मेहनत करावी लागते. म्हणजे ब्रेल लिपी शिकवणाऱ्या शिक्षिकांना तुम्ही विचारा किंवा माझ्यासारख्याला विचारा. मी माझा अनुभव सांगतो. इयत्ता 2रीमध्ये आणि इयत्ता 6वीमध्ये मला 2 वेळा नापास व्हावं लागलेलं आहे. कारण माझ्या बोटांना ती जी ब्रेल जाणण्यासाठी जी संवेदना आहे ती मिळवायला वेळ लागला. आणि हाच अनुभव अनेक अपंगांना येतो. त्यामुळे मी सुरुवातीला जे म्हटलं ती अंधश्रद्धा आहे ती यासाठीच म्हटलं, कारण अनुभव जो असतो तो वेगळा असतो आणि इतरांनी बनवून दिलेलं परसेप्शन जे असतं ते वेगळं असतं. त्यामुळे दिव्यांग हा शब्द वापरू नये किंवा सरकारने वापरू नये म्हणून आम्ही साहित्याच्या माध्यमातून 2014 पासूनच काम सुरू केलेलं आहे. आता न्यायालयात जरी गेलो किंवा पत्र जरी पाठवली तरी त्याचं काय होतं हे मी तुम्हाला इथे वेगळं सांगायची गरज नाही आहे. सध्या आपण इथे जरी किती लोकशाहीच्या बाता मारत असलो तरी या देशात किती प्रमाणात लोकशाही वरती शिल्लक आहे हे आपण सगळेच जाणतो आहोत. तरी आपण जी सूचना केलीत त्या सूचनेचा आदर करून पुढल्या काळात आमच्या संघटनांच्या माध्यमातून हा प्रश्न कसा पुढे नेता येईल याचा नक्की आम्ही विचार करू. पण जनतेनेच जर आमच्या सोबत यायचं ठरवलं तर मला वाटतं हे लवकर होईल. या निमित्ताने फक्त आणखी एका अंधश्रद्धेकडे अपंगांच्या बाबतीतल्या मला लक्ष वेधायचं आहे. एक असतं की अपंगत्व येणं हा पूर्वजन्मीचा एक शाप आहे, पूर्वजन्मीचं पाप आहे तुमचं, म्हणून तुम्हाला अपंगत्व आलं, अशी एक समाजधारणा आहे. आणि दुसरी एक समाजधारणा अशी आहे की तीच मगाशी जे म्हटलं की 6 सेन्स असतो, 6वं इंद्रिय असतं. तर याही दोन्ही अंधश्रद्धा आहेत. म्हणजे पूर्वजन्म वगैरे आता हे जे धर्म मानणाऱ्यांना आपण कितीही सांगितलं तरी ते काय ऐकणार नाहीत. पण असे पापाची गाडगी घेऊन काय आम्ही जन्माला आलेलो नाहीये. आणि 6 सेन्स हा प्रकारही अस्तित्वात नसतो. मी म्हटलं तसं की एक इंद्रिय कमी असेल तर दुसरी इंद्रिय सक्रिय करावी लागतात. मशीन लावावं लागतं. त्या मशीनचे कानात म्हणजे कर्णबधीर लोकांना मशीन लावावं लागतं. त्याचे किती त्रास असतात हे जे कर्णबधीर व्यक्ती आहे तीच तुम्हाला सांगू शकेल. ज्यांना पाय नसतात ते
वॉकर घेऊन किंवा त्यांना ते नकली पाय लावून किंवा अगदी व्हीलचेअरवर बसून चालताना आता आपल्याला श्री देशपांडे सरांनी सांगितलं की मंत्रालयात सुद्धा रॅम्पची सुविधा उपलब्ध आहे. त्या दिवशी किशोर जगताप आमचे कसे आले आणि त्यांना कसं न्यावं लागलं हे आम्ही त्या दिवशी सरांनी पण बघितलेलं आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने जी सनद अपंगांच्या हक्कांची जाहीर केली त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलंय की अपंगत्व हे समाज आम्हाला बहाल करतो. आम्ही जन्मताच अपंग नसतो. एक अवयव कमी असणं एवढंच आमचं असतं. आम्हाला ते अपंगत्व आहे आणि त्याची जाणीव पदोपदी करून देण्याचं काम इथला समाज आणि इथली शासन आणि इथली प्रशासन व्यवस्था करत असते असं संयुक्त राष्ट्रसंघाच्या त्या सनदेत त्यांनी नमूद केलेलं आहे. जय लुई. लुई ब्रेल आणि त्याच्या आधी सर व्हॅलेंटाईन हावी ज्यांनी अंधांसाठी अंध शिकू शकतात ही भूमिका घेऊन पहिली शाळा काढली आणि त्यांच्या शाळेत शिकलेल्या लुई ब्रेल यांनी या ब्रेल लिपीचा शोध लावला. त्यामुळे आज मी इथे आहे. आणि दुसरं माझं इथे असण्याचं प्रयोजन म्हणजे अर्थातच जसं दिशाने सांगितलं सर, श्रीकांत देशपांडे सर आणि दीपक पवार सर, कारण अंधांची जी किंवा अपंगांची म्हणूया आपण साहित्य चळवळ जी आहे ती चळवळ जवळजवळ 1980 पासून सुरू झालेली आहे. बाळ राणे हे एक अपंग साहित्यिक होऊन गेले. पुरुषोत्तम महाजन, वासंती, इनामदार जोशी या सगळ्या मंडळींनी विपुल असं साहित्य लिहिलेलं आहे. म्हणजे या प्रत्येकाची जवळजवळ 25 पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यातली त्यांची आत्मचरित्र जी आहेत ती अपंग त्यांचं जे जगणं होतं, अपंग म्हणून जे जगणं होतं त्या जगण्याला प्रतिबिंबित करणारी म्हणा किंवा प्रक्षेपित करणारी आहेत असं आपण म्हणू शकतो. पण ही चळवळ सुरू होऊन किंवा त्यानंतर अपंगांची साहित्य संमेलनही झाली. पण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावर अपंगांचं साहित्य हा विषय यायला 96वं साहित्य संमेलन उजाडावं लागलेलं आहे. आपण टाळ्या वाजवत आहे, हरकत नाही. पण ही एक खंत सुद्धा असू शकते आमच्यासारख्यांच्या मनामध्ये. तर सरांनी जे प्रश्न उपस्थित केले त्या अनुषंगाने मी बोलतो. अपंगांचं जे साहित्य आहे मी म्हटलं तसं की ते प्रभावातून लिहिलं जातं बऱ्याचदा. म्हणजे जे आपण वाचतो त्या प्रभावातून ते लिहिलं जातं. आणि जी चळवळ आहे ती चळवळ दुसरीकडे सुरू असते. म्हणजे ती रोजगाराची चळवळ असते, ती हक्कांची चळवळ असते, ती आज आपण निवडणूक आयोगाच्या सौजन्याने इथे बोलतो आहोत. तर जसं दिशाने सांगितलं की 2014 साली त्यांना नागरिकत्व मिळालं. आपण 52 साली पहिली निवडणूक घेतली तेव्हापासून आपण गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेत होतो. पण आम्हाला अंधांना किंवा ज्यांचं चलनवलनाचा अत्यंत मोठा प्रॉब्लेम आहे, मोठी अडचण आहे, अशांना गुप्त मतदान ही संकल्पना हा अनुभव 2009 सालापर्यंत घेताच आलेला नव्हता. कारण तोपर्यंत बॅलेट पेपरचं मतदान होतं. बॅलेट पेपर आम्हाला वाचता येत नव्हता. आम्हाला सहाय्यकाच्या मदतीने मतदान करावं लागायचं आणि कुणी नाही पण त्या सहाय्यकाला तरी कळायचं की आम्ही कुणाला मत दिलंय ते. पण ज्यावेळी ब्रेल लिपीचा अंतर्भाव त्याच्यामध्ये झाला, EVM मशीन आलं, त्याच्यावर ब्रेल लिहून आलं, त्यावेळी खऱ्या अर्थाने आम्ही गुप्त मतदान पद्धतीचा अनुभव घेऊ लागलो. तर तसं साहित्याच्या बाबतीतही हे जे आम्ही जे साहित्य लिहितो ते आम्ही जे वाचतो त्याच्या प्रभावातून लिहितो. काही थोड्या प्रमाणात मी म्हणेन की बाळ राणे असतील, पुरुषोत्तम महाजन असतील किंवा डॉक्टर सुधीर देवरे आहेत, त्यांनी काही प्रमाणात अशा प्रकारचं साहित्य लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्याच्यातून अपंगांच्या ज्या जीवन जाणीवा आहेत, अपंग व्यक्ती म्हणून जगतानाचे जे अनुभव आहेत किंवा अपंग व्यक्तींनी जो संघर्ष व्यवस्थेशी केलेला आहे त्याचं थोडंफार चित्रण हे या त्यांच्या साहित्यातून आलेलं आपल्याला थोड्या प्रमाणात जाणवतं. पण मी त्याच्याने फार समाधानी नाही आहे. कारण मला असं वाटतं की अधिक नेमकेपणाने, अधिक स्पष्टपणाने, म्हणजे ज्याला संभाजी भगत असं म्हणतात की डिस्टर्ब करणं, समाजाला डिस्टर्ब करता आलं पाहिजे आपल्याला, ज्यामुळे समाज विचार करेल की हो, जसं आता दीपक सरांनी उदाहरण दिलं, आंधळं दळतंय कुत्रं पीठ खातंय. आपण खूप सहज म्हणजे कुठलीही एखादी गोष्ट, म्हणजे आता आपण सगळेच ज्या शब्दाचा अनुभव घेतो किंवा जो शब्द आपण वापरतो, अंधभक्त, मी स्वतः अंध आहे पण मी भक्तही नाही आणि ज्यांच्यासाठी तो शब्द वापरला जातो, ज्यांच्या विरोधात, त्यांचा मी
समर्थकही नाही. कारण माझे डोळे नाही आहेत फक्त. ही गोष्ट आपण खूप समजून घ्यायला हवी की अपंगत्व हे काय असतं, की अपंगत्व हे केवळ शारीरिक एका अवयवाचा अभाव एवढंच असतं. तो माणूस त्या अवयवाच्या पलीकडे परिपूर्णच असतो. किंवा दुसऱ्या बाजूने असंही असतं की तुम्ही जसे अनेक गुणदोषांनी युक्त आहात, तुम्हाला जसे अनेक गुण आहेत, असे तुमच्याकडे गुण आहेत, तसे दोषही आहेत, तसे माझ्याकडेही गुणदोष आहेत ना, कारण मी माणूस आहे शेवटी. मी बघा, आता खरं हा विषय मला या चर्चेत आणायचा नव्हता, पण पर्यायाने येतोय. दिव्यांग हा शब्द आमच्यावर लादला गेलाय 2014 सालापासून. मी लादला गेला हे जाणीवपूर्वक म्हणतो, कारण कुणीही आमच्यापैकी कुणीही आमच्या कुठल्याही चळवळीने आम्हाला दिव्यांग म्हणा अशी मागणी केलेली नव्हती कधीच, पण तो आम्हाला दिला गेलाय. तर ही अंधश्रद्धा आहे. कोणत्याही अपंग व्यक्तीकडे कोणतंही दिव्य अंग असत नाही. का असत नाही? अहो, जे आमच्याकडे नाही ते त्याच्या व्यतिरिक्त जे अवयव जे आहेत ते अवयव आम्ही सक्षम करतो, प्रयत्नपूर्वक सक्षम करतो. कुणी स्पर्शाने अति कमी भरून काढतं, कुणी ऐकण्याच्या माध्यमातून भरून काढतं. ज्यांना हात नसतात ते पायाने वाचण्याचा प्रयत्न करतात, वाद्य वाजवण्याचा प्रयत्न करतात. यासाठी त्यांना वेगळे परिश्रम घ्यावे लागतात, वेगळी मेहनत करावी लागते, वेगळा सराव करावा लागतो. हे सगळं आपण एका फटक्यात आपण सगळं हे जे काही त्यांचं श्रम आहे, त्यांची जी काही वेगळी मेहनत आहे ती बाजूला सारून त्यांना जर दिव्यांग म्हणणार असू तर मला वाटतं ही जगातली सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे, दिव्यांग हा शब्द म्हणजे. तेव्हा माझी तुम्हाला विनंती आहे की कधी दिव्यांग शब्दाचा वापर आपण करू नये. कारण दिव्यांग या शब्दाचा वेगळा एक अर्थ माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितला. तो कदाचित आम्हाला त्याची जाणीव करून द्यायची असेल जर शासन यंत्रणेला, तर असे असू शकेल की आपण म्हणतो दिव्य करणं, म्हणजे सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली, हे तिने केलेलं एक दिव्य होतं की ते दिव्य तिला करावं लागलं होतं. तर याही पुढे इथल्या शासन यंत्रणेला जर अपंगांना अशाच दिव्यातून जावं लागणार आहे याची जाणीव जर आम्हाला सातत्याने करून द्यायची असेल आणि म्हणून ते आम्हाला हा दिव्यांग शब्द देत असतील तर मग आमचा नाईलाज आहे. तर सरांच्या प्रश्नाच्या थोडं पलीकडे गेलं पण हरकत नाही. माझी अशी धारणा आहे की मला असं वाटतं की आता हळूहळू सोनाली नवांगुळ लिहित आहेत, अनुजा संखे घोडके लिहित आहेत. मी स्वतःबद्दल सांगणं थोडंसं हे होईल, पण मी पण स्वतः या दृष्टीने थोडा प्रयत्न करतो आहे की ज्या खऱ्या जीवन जाणीवा आहेत अपंगांच्या, म्हणजे बघा ना, केवळ म्हणजे काय म्हणतो रोजगार हा सुद्धा खूप वेगळा प्रश्न आहे आमच्यासाठी. रोजगार मिळवणं, लग्न हा सुद्धा अपंगांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला त्याची जाणीव नसते. शिवाय लैंगिकतेच्या संदर्भात सुद्धा अपंगांच्या अनेक समस्या असतात, त्यांच्याकडे समाजाचं लक्ष नाही. आणि सोनाली नवांगुळ यांनी पहाट पावलं हे जे सदर चालवलं सकाळमधून, त्यातून त्यांनी याविषयी खूप छान मांडणी केली. त्यांच्या अनेक सदरांतून याविषयी त्या लिहित आहेत. अनुजा संखे घोडकेंच्या कवडसे या सदरातून अनेक वेगवेगळ्या अपंग व्यक्तींची त्यांनी ओळख करून दिली आणि चळवळीत काम करणाऱ्या लोकांकडे त्यांनी लक्ष वेधलं समाजाचं. मगाशी रजियाताईंशी चर्चा करताना जो प्रश्न जाणवला तोही खूप महत्त्वाचा आहे की जे अत्याचार होतात, कौटुंबिक अत्याचार, त्या कौटुंबिक अत्याचारातून सुद्धा अपंग व्यक्ती जन्माला, म्हणजे अपंगत्व येतं लोकांना. तर ते अपंगत्व हा सुद्धा एक साहित्याचा, म्हणजे एका अपंग साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना सोनाली नवांगुळांनी असं म्हटलं की अपंगांकडे खरं तर सांगण्यासारखं खूप आहे जे समाजाला माहीतच नाहीये. तर ते लिहिलं गेलं पाहिजे, ते आलं पाहिजे साहित्यातून, अशी मनापासून इच्छा आहे. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील, आपणही करावे लागतील आणि समाजानेही करावे लागतील. सरांनी जो दुसरा एक वेगळा प्रश्न विचारला की इतर जे मंडळी आहेत अपंगांशिवायची मंडळी, त्यांनी अपंगांचं चित्रण कसं केलेलं आहे, तर काही प्रमाणात जयवंत दळवी यांचा अपवाद सोडला किंवा आणखी काही मला माहीत नसलेलं असेल, पण मला जे माहिती आहे त्यानुसार अपंगांचं चित्रण हे कायम बिचारा, एक परावलंबी किंवा अंधांचं चित्रण करायचं तर ते भिकारी असले पाहिजेत किंवा टेलिफोन बूथ धारकच असले पाहिजेत, असं साधारण चित्रण सगळीकडे झालेलं दिसतं. मग त्या मालिका असतील, ते स्पर्श सारखा एखादा चित्रपट सोडला किंवा ब्लॅक सारखा, तर बाकीच्या चित्रपटांचा, आता तो एक कुठला चित्रपट आला होता ज्याच्यामध्ये अंध व्यक्ती दरोडा टाकतात,
म्हणजे अंध व्यक्ती दरोडा टाकतात इथपर्यंत तुमची कल्पना जाते, पण अंध व्यक्ती IAS ऑफिसर झाली हे वास्तव असून ते तुम्हाला कधी चित्रपटातून मांडावं असं वाटत नाही. ही आमची भूमिका आहे. मला वाटतं पुढचे तुमच्या प्रश्नांमधून आणि दीपक सरांच्या प्रश्नांमधून पुढचे विषय मी मांडेन. आता दिलेल्या वेळेत मी थांबतो. धन्यवाद. म्हटलं तर खंत व्यक्त करणारा आणि म्हटलं तर थोडा रोमॅन्टिक अशा प्रकारचा प्रश्न आहे. त्याच्यात त्यांनी असं विचारलंय की बिगर अपंगांच्या साहित्यामध्ये त्यांचं प्रेम व्यक्त करण्याच्या प्रक्रियेत डोळे फार बोलतात, सांगतात असं दिसतं शब्दांच्या पेक्षा. तर अंधांच्या साहित्यामध्ये प्रेमभावना कशी व्यक्त होते किंवा झालेली आहे? अंधांच्या साहित्यामध्ये प्रेमभावना म्हणजे खरं तर जे फार मोठ्या प्रमाणात ज्या प्रेम कविता वगैरे लिहिल्या जातात त्या तशा प्रभावातून लिहिल्या जातात, पण त्याच्यामध्ये स्पर्श ही गोष्ट महत्त्वाची ठरते किंवा आवाज ही गोष्ट ज्या संवेदना आम्ही सहजपणे अनुभवू शकतो. तुम्हाला एक उदाहरण फक्त माझ्याच ह्याच्यातून देतो. तिला पाहता येतं त्याच्या डोळ्यात केव्हाही कधीही कुठेही. तिला पाहता येतं त्याच्या डोळ्यात केव्हाही कधीही कुठेही, पण तो पाहूच शकणार नसतो. तिचे डोळेच काय, रूप रंग सौंदर्य काहीही. त्याची अभिव्यक्ती शब्दांतून किंवा स्पर्शातून. त्याची अभिव्यक्ती शब्दांतून किंवा स्पर्शातून. पण शब्दांनी काय काय बोलणार, पण शब्दांनी काय काय बोलणार. आणि स्पर्शाची भाषा बोलता येत नाही केव्हाही आणि कुठेही. स्पर्शाची भाषा बोलता येत नाही केव्हाही आणि कुठेही. म्हणून त्याला गिळून टाकाव्या लागतात त्याच्या भावना. म्हणून त्याला गिळून टाकाव्या लागतात त्याच्या भावना, ज्या बोलल्या जाणार नसतात शब्दांतून. आणि वाटलं जरी कितीही तरी तो बोलूच शकणार नसतो डोळ्यांतून. तो बोलूच शकणार नसतो डोळ्यांतून. दिव्यांग हा शब्द आता रूढ होत आहे. जर तुला हा शब्द मान्य नसेल तर आपण तसं शासनाला कळवलं आहे का? आणि दिव्यांग हा शब्द एक अवयव अपंग असल्यास नैसर्गिकरित्या दुसऱ्या अवयवाची कार्यशक्ती वाढते या अर्थाने वापरलेला असावा, याबद्दलचं आपलं मत काय? हॅलो, मुळात दुसरं जे तुम्ही म्हटलं ते आधी घेतो. की एक अवयव कमी असल्या किंवा अपंग असल्यानंतर दुसऱ्या अवयवाची शक्ती आपोआप वाढते, हेच मुळात अवैज्ञानिक आहे, अशास्त्रीय आहे. याचा कुठलाही पुरावा नाही. कारण आम्ही स्वतः ते अनुभवतो. म्हणजे आम्हाला स्पर्श ज्ञान मिळवायला सुद्धा खूप मेहनत करावी लागते. म्हणजे ब्रेल लिपी शिकवणाऱ्या शिक्षिकांना तुम्ही विचारा किंवा माझ्यासारख्याला विचारा. मी माझा अनुभव सांगतो. इयत्ता 2रीमध्ये आणि इयत्ता 6वीमध्ये मला 2 वेळा नापास व्हावं लागलेलं आहे. कारण माझ्या बोटांना ती जी ब्रेल जाणण्यासाठी जी संवेदना आहे ती मिळवायला वेळ लागला. आणि हाच अनुभव अनेक अपंगांना येतो. त्यामुळे ही मी सुरुवातीला जे म्हटलं ती अंधश्रद्धा आहे ती यासाठीच म्हटलं, कारण अनुभव जो असतो तो वेगळा असतो आणि इतरांनी बनवून दिलेलं परसेप्शन जे असतं ते वेगळं असतं. त्यामुळे दिव्यांग हा शब्द वापरू नये किंवा सरकारने वापरू नये म्हणून आम्ही साहित्याच्या माध्यमातून 2014 पासूनच काम सुरू केलेलं आहे. आता न्यायालयात जरी गेलो किंवा पत्र जरी पाठवली तरी त्याचं काय होतं हे मी तुम्हाला इथे वेगळं सांगायची गरज नाही आहे. सध्या आपण इथे जरी किती लोकशाहीच्या बाता मारत असलो तरी या देशात किती प्रमाणात लोकशाही वरती शिल्लक आहे हे आपण सगळेच जाणतो आहोत. तरी आपण जी सूचना केलीत त्या सूचनेचा आदर करून पुढल्या काळात आमच्या संघटनांच्या माध्यमातून हा प्रश्न कसा पुढे नेता येईल याचा नक्की आम्ही विचार करू. पण जनतेनेच जर आमच्या सोबत यायचं ठरवलं तर मला वाटतं हे लवकर होईल. या निमित्ताने फक्त आणखी एका अंधश्रद्धेकडे अपंगांच्या बाबतीतल्या मला लक्ष वेधायचं आहे. एक असतं की अपंगत्व येणं हा पूर्वजन्मीचा एक शाप आहे, पूर्वजन्मीचं पाप आहे तुमचं, म्हणून तुम्हाला अपंगत्व आलं, अशी एक समाजधारणा आहे.
आणि दुसरी एक समाजधारणा अशी आहे की तीच मगाशी जे म्हटलं की सिक्स सेन्स असतो, 6वं इंद्रिय असतं. तर याही दोन्ही अंधश्रद्धा आहेत. म्हणजे पूर्वजन्म वगैरे आता हे जे धर्म मानणाऱ्यांना आपण कितीही सांगितलं तरी ते काय ऐकणार नाहीत. पण असे पापाची गाडगी घेऊन काय आम्ही जन्माला आलेलो नाहीये. आणि सिक्स सेन्स हा प्रकारही अस्तित्वात नसतो. मी म्हटलं तसं की एक इंद्रिय कमी असेल तर दुसरी इंद्रिय सक्रिय करावी लागतात. मशीन लावावं लागतं. त्या मशीनचे कानात म्हणजे कर्णबधीर लोकांना मशीन लावावं लागतं. त्याचे किती त्रास असतात हे जे कर्णबधीर व्यक्ती आहे तीच तुम्हाला सांगू शकेल. ज्यांना पाय नसतात ते वॉकर घेऊन किंवा त्यांना ते नकली पाय लावून किंवा अगदी व्हीलचेअरवर बसून चालताना आता आपल्याला श्री देशपांडे सरांनी सांगितलं की मंत्रालयात सुद्धा रॅम्पची सुविधा उपलब्ध आहे. त्या दिवशी किशोर जगताप आमचे कसे आले आणि त्यांना कसं न्यावं लागलं हे आम्ही त्या दिवशी सरांनी पण बघितलेलं आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने जी सनद अपंगांच्या हक्कांची जाहीर केली त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलंय की अपंगत्व हे समाज आम्हाला बहाल करतो. आम्ही जन्मताच अपंग नसतो. एक अवयव कमी असणं एवढंच आमचं असतं. आम्हाला ते अपंगत्व आहे आणि त्याची जाणीव पदोपदी करून देण्याचं काम इथला समाज आणि इथली शासन आणि इथली प्रशासन व्यवस्था करत असते असं संयुक्त राष्ट्रसंघाच्या त्या सनदेत त्यांनी नमूद केलेलं आहे.